हे एव्हरीवन, सकाळी नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न सगळ्याच महिलांना पडतो. तर हा सोपा आणि हेल्दी नाश्ता एकदा ट्राय करून बघाच. 2 अंडी फोडून घ्यायची आहे. त्याच्यात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. फेटून झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये हळद, थोडीशी लाल मिरच आणि धनेपूड टाकायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. ते एकदम पातळ बॅटर होईल त्याचं तयार. यानंतर नॉनस्टिकवाला जो तवा आहे तो गरम करायला आधी ठेवायचा आणि नंतरच तेल टाकायचं. तेल हलकंसं गरम झालं की मग आपण मिक्स केलेलं बॅटर टाकायचं आहे. ते असं पळीनं असं सगळीकडे पसरून घ्यायचं. जेवढी तुमची मोठी चपाती असेल तेवढा मोठा तो गोल झाला पाहिजे. तर ही उरलेली चपाती अशी वरनं टाकायची आहे. थोडंसं बॅटर घट्ट झालं की असं पळीने त्याचे काठं अशी काढून घ्यायची आहे, मोकळी करायची आहे तव्यापासून. आता तुम्ही म्हणाल की हे कसं कळेल की पोळी कधी उलटी करायची आहे? हे कधी समजायचं माहिती आहे का? जेव्हा बॅटर घट्ट होतं आणि शिजलं जातं ना, तेव्हा थोडीशी चपाती फुगली जाते. जेव्हा तुम्हाला थोडंसं वाटेल की चपाती फुगली आहे आपण, तेव्हा मग उलटायला घ्यायचं आहे. नाहीतर तुम्ही आधी उलटायला घेतलं ना तर बॅटर सगळं इकडे तिकडे सांडून जाईल. चपाती उलटल्यानंतर असं पळीने थोडंसं दाबून तिला भाजून घ्यायचं आहे. आणि एक टिप म्हणजे अंड्याची कोणतीही रेसिपी करायची असताना मीडियम फ्लेमवरच करायची, त्याने ना टेस्ट खूप एन्हान्स होते. तर अशा पद्धतीने आपली उरलेल्या चपातीपासून एकदम हेल्दी आणि चविष्ट नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही पण एन्जॉय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.